नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण मोडणीमच्या रेल्वे जिथून श्री उमा विद्यालयाकडे रस्ता जातो त्या रस्त्यावरती आहे। खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी आता रेल्वे प्रशासनाकडून या बॅरिगेजेस लावण्यात येत आहेत, तेही कायमस्वरूपी। त्याचं कारण असं आहे की काल परवा दिवशीच या ठिकाणी रेल्वेला एक म्हैस आडवी आल्याने तो अपघात झालेला होता आणि रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर अपघात होतात आणि मग नाहक प्रवाशांना त्रास होतो, त्याचबरोबर प्रवाशांच्या जीविताला सुद्धा धोका निर्माण होण्याची शक्यता असते। काही दिवसापूर्वीच रेल्वे प्रशासनानं नोटीस लावलेली होती, आपण त्यावरती स्पष्टतेने लिहिलं आहे की रेल्वे रुळावर व रेल्वे आवारात पाळीव प्राण्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे दररोज लाखो प्रवाशांचा प्रवास विस्कळीत होतो। प्रवाशांची सुरक्षितता आणि वक्तशीरपणा सुनिश्चित करण्यासाठी सर्वांना तुमच्या जनावरांना रेल्वे परिसरात जाऊ देऊ नका। रेल्वेच्या आवारात किंवा रेल्वेजवळ जनावरे आल्यास, अपघात झाल्यास रेल्वे प्रशासनाकडून पशुमालकावर रेल्वे कायदा कलम 154 आणि संबंधित कलमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलेला होता। परंतु काही वेळा हे जनावर धारक जे आहेत ते नेमकं रेल्वे रूळ ओलांडत असतात, रेल्वेचं वेळ माहीत नसते आणि अशा वेळेस अपघात होतात आणि काल 2-3 दिवसापूर्वीच अपघात झालेला होता। दुसरी अशी गोष्ट की श्री उमा विद्यालयाचे विद्यार्थी जे आहेत, जे शेकडो विद्यार्थी आहेत, ते याच रेल्वेचं रुळाचं क्रॉसिंग करून शाळेसाठी जात होते नियमितपणे सायंकाळी आणि सकाळी 10 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 5:30 या अर्धा पाऊण तासाच्या वेळेत जे काही विद्यार्थी आहेत मोडणीमधील ते विद्यार्थी रेल्वे रूळ ओलांडून शाळेला जात होतात आणि त्यामुळं रेल्वेचं टायमिंग नेमकं विद्यार्थ्यांना माहीत नसतं। हा संभाव्य धोकासुद्धा या रेल्वे रुळावरती होण्याची शक्यता असते, त्यामुळं रेल्वे प्रशासनानं हे जे आता पाऊल उचललेलं आहे ते अतिशय चांगलं आहे। अपघात जे होणारे आहेत ते टाळले जातील निश्चितपणानं। आता पोलीस सेंट्रल रेल्वेचे जे पोलीस आहेत त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी JCBच्या सहाय्यानं या ठिकाणी सुरक्षिततेचे उपाय म्हणून आता बॅरिगेजेस लावण्याचं, लोखंडी बॅरिगेजेस लावण्याचं काम सुरू आहे। त्याचे दृश्य आपण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजवरून पाहतोय। खरं तर मोडणीम रेल्वे स्थानकामधून येणं सुटणारी रेल्वे या स्थानकावरती बऱ्याचशा रेल्वेंना थांबत नाही, त्यामुळे इथून जाणारी रेल्वेसुद्धा सुसाट जात असते आणि त्याच वेळेस जर विद्यार्थी किंवा जनावर आहेत ते जर रेल्वे रूळ क्रॉसिंग करत असतील तर निश्चितपणानं अपघात होऊ शकतो आणि काल परवाच हा अपघात झाला होता आणि म्हशीचा जीव गेलेला होता। त्यानुसार रेल्वे प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून आता तातडीनं या ठिकाणी बॅरिगेजेस लावायला सुरुवात केलेली आहे। दुसरं असं आहे की श्री उमा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शेकडो विद्यार्थी येत असतात। या विद्यार्थ्यांसाठी दादरा उभा करण्याची मागणी अनेक वर्षापासून मोडणीमकरांची आहे, उमा विद्यालयाच्या प्रशासनाची आहे, पालकांची आहे। त्याकडे मात्र अद्याप रेल्वे प्रशासनानं लक्ष दिलेलं नाही। या निमित्तानं सुरक्षितेचे उपाय म्हणून रेल्वे प्रशासनानं घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य असला तरी लवकरात लवकर मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या शिक्षणाला अडचण येऊ नये म्हणून या ठिकाणी दादरासुद्धा उभारणं अतिशय गरजेचं आहे। त्याकडेही रेल्वे प्रशासनानं तातडीनं पाहावं। कॅमेरामन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, मोडणीम।